महाराष्ट्रभरामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रील स्टार जे आहेत ते नावारूपास येताना पाहायला मिळतात। असाच रील स्टार जो महाराष्ट्रभराला ज्यांनी वेळ लावलंय अर्थात चेंगळ्या बोले कुहूला अर्थात पसंती जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। करोडो फॅन जे आहेत ते या चेंगळ्या बोले कुहूचे शुभम माळवे अर्थात आपल्या TV9 समोर जोडला गेला। ज्या पद्धतीने शुभम माळवेला जे आहे ते समाज माध्यम असेल किंवा सोशल मीडियावर जो आहे तो मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। TV9 मध्ये शुभम तुझं स्वागत आहे। ज्या पद्धतीनं अनेक रील स्टार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात, तुझी नेमकी वाटचाल कशी राहिली आणि ही चेंगळ्या बोले कुहूची काय नेमकी संकल्पना होती, कुठं हे रील शूट केलं गेलं आणि कसा पुढे आलाय महाराष्ट्राच्या तू? म्हणजे आमच्या गावात आम्ही मंदिरातून आलतो, आरती झाली देवाची, मंदिरातून घरी येत होतो। आपले टाइमपास म्हणून व्हिडिओ चालू काढली होती, पवाय चाललो होतो, व्हिडिओ काढली होती। वाघाला व्हिडिओ हिंमत लागते कोले कुत्र्यांचं काम नाही, चांगले बोले कुहू ही व्हिडिओ झाली व्हायरल। म्हणजे 2 व्हिडिओ काढले होते, व्हायरल झाल्या। मग पोरं म्हणली यायला व्हायरल होती व्हिडिओ काढ चांगलं। म्हणजे व्हिडिओ काढल्या मामाचं पोरं काय म्हणलं, आवळी जावळी 2 पोरं ना अजय विजयने काय केलं, विजयने मला म्हणला व्हिडिओ काढ। म्हणजे माझ्याकडनं पोरांना दमदाटी करून पोरांना म्हणजे शिव्या गाळी केल्या ना वीरमधल्या माझ्या बंधुराजला, म्हणजे वैभव माळवे, ऋषिकेश माळवे आणि सुरेश शिंदे ही 3 जण आम्ही 4 जण व्हिडिओ पार्टनरशिपमध्ये काढली होती व्हिडिओ। आणि मग त्यांना त्याच्या बायकून धमक्या दिल्या, पोरांना म्हणली जिथं आहे तिथं मारीन, मला सुद्धा म्हणजे त्या टायमाला म्हणली होती तुला सुद्धा मारीन, त्यांना सुद्धा मारीन, ID दे असं। मग दिले आम्ही ID, पोरांनी ID दिली त्यांच्याकडं। मग नंतर पुण्यात आलं विषय घ्या, मला आजीच्या गावावरनं रिक्षावरनं पुण्याला नेलं, पुण्याला तिथं मारहाण केली, माझ्याकडनं ID घेतली, ID घेऊन ही केलं। मला म्हणली कोणी मारहाण केली? विजय शिंदेच्या बायकोने, प्रतीक्षा शिंदे। घरातला विषय आहे तुमची? हा घरातला विषय। परत मामी आली, मम्मी आली, म्हणजे मामीला शिवापूरच्या तारख्यात मामीला सुद्धा तिने हात उचलला, म्हणजे सुनेने सासूला हात मारहाण केली। मी मध्ये पडलो, त्याला म्हणलं का, म्हणलं तू हाणलं, मग मला सुद्धा तिने तिथं हे केलं, धमकी दिली। मला म्हणली इथून पुण्यातून तो बाहेर जायचं नाही, म्हणलं तुला उडवी नाही करेन ती करेन, मग धमकी ती दिली। फादरला म्हणली तू गेला ओढत, तुझी घरची ओढत गेली, तुझ्या चांगल्या बी गेला ओढत, मला म्हणतो ती। मी म्हणलं नीट बोला, म्हणलं का म्हणलं कसे। मग त्याच्यानंतर व्हिडिओ मी अशी काढली आयला की म्हणलं माझ्या मामाचं पोरगा आणि माझ्या मामाची सून या म्हणजे मामीवर अत्याचार केला, आमच्या अत्याचार केला फक्त ही व्हिडिओ बनवून टाकली। आणि तिने नोटीस पाठवलं आम्हाला की चांगल्या बोले कुहू डायलॉग घ्यायचा नाही, तर दुसरा कुठला डायलॉग घे। डायलॉग तर आमचा, व्हिडिओ तर आम्हीच काढले होते आणि यांचे नुसतं आपलं मोकळा वापर आहे। आता पुणे सत्र न्यायालयाची तुला नोटीस आली, ती प्रतीक्षा विजय शिंदे कोण आहे ज्याच्या ID वरनं तुझा वाद चालू होता? प्रतीक्षा विजय शिंदे नात्यानं कोण आहे? प्रतीक्षा विजय शिंदे नात्याने माझ्या मामाची म्हणजे माझ्या दाजीची बायको, माझ्या मामाच्या पोराची बायको होती। म्हणजे घरातल्या घरातच ही वाद? हा घरातल्या घरात वाद। म्हणजे एकीकडे चेंगळ्या बोले कुहूची महाराष्ट्राला लागलेली वेळ आणि दुसरीकडे घरात बी लागले ह्याच्यावरून खटकापण घरात। आता कसं वातावरण आहे? पुणे सत्र न्यायालयाची तुला नोटीस आली आहे, आता त्याचं उत्तर काय असणार आहे तुझं? आईला देखील नोटीस दिली दोघांना? तुला नाही दिले, मी उत्तर दिलंय, उत्तरच नाही उत्तर दिलं त्यांना, उत्तर पाठवलं। ज्या वकिलांनी नोटीस जी पाठवलं होतं का नाही त्या वकिलाची त्याच्यावर सही सुद्धा नव्हती त्या ह्याच्या नोटीसवर। पुण्याचे वकील आहेत वारिस खान म्हणून? हा वारिस खान, त्याची नीट सही सुद्धा नव्हती त्या वकिलाची नोटीसवर। मग त्या गणपत वकील म्हणून बिगोन मध्ये आम्ही केलं ना त्यांच्याकडं, त्यांनी मग ती नोटीस फाडल्या। याला काय म्हणलं वकील आहे याने सही सुद्धा स्वतःची नाही जो म्हणला, सही सुद्धा नाही म्हणलं स्वतःची। मग ते आम्ही नोटीस हे केलं, उत्तराला उत्तर दिलं, त्यांना पैसे भरलं। फक्त एवढं माझं काय म्हणणं आहे की त्यांचं काय, त्यांनी तिकडे नोटीस पाठवून काय करू, मग आपल्या मी सोशल मीडियावर व्हिडिओ चालू ठेवणार कायम, काय जरी झाले तर चालूच ठेवणार, काय जरी झालं तर व्हिडिओ। अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आईला तुला, ही कुठं तर आई वडील काय फॅमिली डिस्टर्ब झालं नाही याच्यामुळे? नाही त्याचं नाही, काय त्याचं नाही। फक्त मदरला आणि फादरला तिने स्वतःहून शिवे दिल त्या, स्वतःहून त्यांनी शिवे दिल त्या। म्हणजे फादरला म्हणली तू पुण्यात नवरत्न आरती करायला जाते ना, माझ्या फादरला म्हणली कशा आरती करतो, तुझ्याकडे बघते असं। मी म्हणलं तू ना, म्हणलं बघ किती केलं तर मोहोळ कंपनी तिथं ओळखीची, शिवाय आजोबा सुद्धा पुण्यात म्हणजे हे सगळे ओळखीचे असल्यामुळे। तुझे काय एकंदरीत शिक्षण काय झालंय तुझं, घरची परिस्थिती कशी आहे, आई वडील काय करतात, व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय काय फादर जागर गोंधळ करतात, मदर शेतात जाते। शेतात किती एकर शेत आहे तुला? बहीण भाऊ? काय बहीण नाही, भाऊ आम्ही 3 जण भाऊ, बहीण आहे, आजी आजोबा म्हणजे सगळे घरची, सगळी घरची, 2 चुलते, सगळी घरची। सपोर्ट आहे घरचा तुला? घरचा फुल सपोर्ट आहे। गावातला राजेंद्र बाप्पू धुमाळ चेअरमन त्यांचा सपोर्ट आहे, परत नवनाथ माळवे, माऊली धुमाळ, परत संग्राम दादा पहिलवान ते त्यांचा सपोर्ट आहे। तू प्रॉपर कुठला आहे? प्रॉपर वीरचा मी, तालुका पुरंदर पुणे जिल्ह्यातला? पुणे जिल्ह्यात प्रॉपर मी तिथला। मग पोरांनी व्हिडिओ चालू केल्या, ऋषिकेश माळवे, वैभव माळवे आणि सुरेश शिंदे यांच्या मी मनापासून आभार मानतो।
आज यांनी माझे व्हिडिओ काढले जे काय आज त्यांच्यामुळे परत माझ्या शिक्षण मामाच्या काय? पोरांनी शिक्षण काय तुझं? शिक्षण माझी 10वी 10वी दहावी. पास नापास काय? 10वी नापास 10वी नापास. नापास महाराष्ट्राला वेळ लावणारा 10वी नापास. सीजनमुळे जागरण गोंधळ त्यामुळे विषय म्हणजे 2-3 विषय मध्ये गेले इंग्रजी आणि हिंदी मध्ये. किती मार्क पडले? कधी झाली 10वी? 10वी झाली लॉकडाऊन मध्ये झाली. लॉकडाऊन मध्ये. Lockdown. मग परत काढायचा नाद पीत काय केला का नाही? नाही परत नाही पेपर दिले तर बाहेरून हा पेपर दिले परीक्षा दिले परत झालो मग त्या झालं पास. मग आता पुढे शिकायचं का नाही? पुढे नाही शिकायचं पास. का? 10वी दहावी? हा. बरं, पुढे काय बनायचंय आता? एवढं सगळं चेंगळ्या बोलवर कुवर संपवायचा भाग का पुढे चालू ठेवायचंय? नाही पुढे चालू ठेवायचं. काय गावाचं नाव? प्रतीक शिंदे सारखे दोस्त तुला साथ देत आहेत काय? रील स्टारच्या माध्यमातून सपोर्ट करतायत काय? नेमकं पुढे काय व्हायचंय? पुढे शुभम माळवेला कुठं बघायचंय महाराष्ट्राला? जसं सुरज चव्हाणला जसं सपोर्ट केला ना तुम्ही तसं बघा जेवढं सांगणार तसं सपोर्ट केला सुरज चव्हाणला तसं माझंही स्वप्न आहे की बिग बॉसला जाऊन तुम्ही असं सपोर्ट करावं. माझं एवढंच म्हणणं आहे. बिग बॉस मध्ये जायचं नक्की. बरं. मग काय आहे, जी समाजामध्ये तुला नातेवाईकांकडूनच त्रास होतो ज्या पद्धतीने सूरज चव्हाणच्या देखील आयडीला असा त्रास झाला होता आता तुला देखील तसाच होतोय. नातेवाईकांचा जरी जवळच्या नातेवाईकांनी जरी तुला त्रास दिलेला असला तर आई वडील भाऊ या कुटुंबाचा समाज माध्यमातला रील स्टारचा मित्रांचा तुला सपोर्ट मिळतोय काय? त्यांच्याविषयी काय सांगशील? त्यांचं बघा मनापासून मी आभार मानतो कारण का माझ्या दाजीनी स्वतः डायलॉग लिहून स्वतः कामावून पोलीस खात्यात कामाने होमगार्ड अजय शिंदे स्वतः यांनी सुट्टी काढून स्वतः डायलॉग लिहून म्हणजे व्हिडिओ काढले त्यांनी. मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. आज त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी व्हिडिओ काढल्या प्लस पोरांनी व्हिडिओ काढल्या घरच्यांनी फुल सपोर्ट केला. बर या चॅनला बोले कुहूच्या माध्यमातून पुढे आला कधी? नेमकी रील कधी केली होती? आज किती दिवस झाले? आणि त्या रीलमुळे तुला कुटुंबाला काय नेमकं समृद्धी अनेकांना मिळते? एखाद्या गोष्टीमुळे हॉटेलची जाहिरात केली तर हॉटेलवाल्याचा धंदा वाढतो तसं तुझं ही रील झाले तुला काय मिळाले ह्यामुळे? मला म्हणजे मला काही मिळालं नाही फक्त मला मस्त वाटलं की त्याला आज आपलं नाव झालंय किती चांगले बोले नाव झाले गावाचं नाव मोठं झालं. फक्त एवढं पब्लिकांनी सपोर्ट जे काय आज ते पब्लिकांनी सपोर्ट केला म्हणून त्यांच्यामुळे जे काय ते आज त्यांच्यामुळे माझं काय TV9च्या प्रेक्षकांसाठी खास एकदा तुला झलक दाखव. विरोध करा तेच जमीन तुम्हाला बरोबरी करायची लायकी ना तुमची चांगल्या बोले. आता इतका प्रवास इतक्यापर्यंत आलाय शेवटचा एक प्रश्न ज्या पद्धतीनं समाजामध्ये अनेक नृत्यांगना देखील पुढे येताना पाहायला मिळतात त्या पद्धतीनंच तुला देखील प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीचा कुठंतरी डोक्यात फॅड आहे ना फॅड आहे. हा आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये आर्थिक सोर्स तुझा कसा बघतोय? कार्यक्रमाच्या माध्यमातून किती पैसा खिशात पडतोय? कार्यक्रमाच्या माध्यमातून काय 2,000 रुपये नाईट पडते. रातभर कष्ट करायचे रातभर वाजवायचे संबळ येते वाजवायचे म्हणजे संबळ वाजवण्याचा उद्योग सुरू आहे का? हा सुरू आहे की आता अशा कार्यक्रमाला तू चालू केलं किती मिळतात पैसे? असं किती देतात स्वइच्छेनं वगैरे काय? कुठले म्हणजे असे ओपनिंगचे का? ओपनिंगचे काय पहिलेच ओपनिंग आहे माझं याचं म्हणजे किती मिळले? एवढं काय अजून नाही भेटलेच ना अजून काय म्हणजे देतील काय त्यांच्या नाही. प्रत्येक दादांच्या आहे नाही आलोय मी म्हणजे असं पैशाच्या हिशोबाने आलो आपलं आहे मित्र प्रेमाखाती म्हणजे आपण जर पाहिलं तर चेंगळ्या बोले कुहूला महाराष्ट्रभरामध्ये जे आहे ते डोक्यावर घेतले ज्या पद्धतीनं नृत्यांगना असेल गौतमी पाटील असेल राधा पाटील अनेक नृत्यांगनाच्या माध्यमातून पुढे येत आहेत महाराष्ट्राला वेळ लावतायत. मात्र शुभम माळवेचा देखील डायलॉग जो आहे तो चेंगळ्या बोले कुहू महाराष्ट्राला नक्कीच वेळ लावताना पाहायला मिळतो. आणि शुभम माळवेला याच्या पुढच्या काळामध्ये जे आहे ते बिग बॉसच्या मंचावर जायचं आणि यासाठी जे आहे ते TV9च्या कडून जे आहे ते आम्ही शुभेच्छा देताना पाहिलं होतं. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेचा मी संदीप शिंदे TV9 मराठी माडा सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.